पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अमरावती शहर यांच्या आदेशाने पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे अधिकारी व अंमलदार हे अवैध धंद्यांवर रेड व गुन्हेगार चेक करणे कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की एक इसम एक ब्लास्टिंगचा ट्रॅक्टर क्रमांक MH30AZ 1205 वर अवैधरित्या विना परवाना जिलेटिंग कांड्या घेऊन बगिया टी पॉइंट बडनेराकडून MIDC अमरावतीकडे घेऊन जात आहे अशा मिळालेल्या माहितीवरून युनिट 2 चे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले व त्यांच्या पथकाने जुन्या बायपासवरील फिरंगी हॉटेल समोर सापळा रचून ट्रॅक्टर MH30AZ 1205 ला थांबवून ट्रॅक्टर चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल पुरी व 29 वर्ष, धंदा चालक, राहणार मधापुरी, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला असे सांगितले. त्याच्या ताब्यातून अवैधरित्या विना परवाना 63 नग सोलर सुपर पॉवर 90 च्या जिलेटिंग कांड्या, अंदाजे किंमत 90 रुपये, एकूण 5670 रुपये, 5 नग भगवा तार असलेले डेटोनेटर प्रत्येकी अंदाजे किंमत 50 रुपये, एकूण 250 रुपये, FD ब्लास्टिंग केबल अंदो 280 फूट लांबीचा अंदाजे किंमत 3700 रुपये, ब्लास्टिंग करिता वापरण्यात येणारी एक पॉवर बॅटरी अंदाजे किंमत 2800 रुपये, एक ट्रॅक्टर MH30AZ 1205 फ्राम टॉक 45 कंपनीचा निळ्या रंगाचा ब्लास्टिंग मशीन लागून असलेला ट्रॅक्टर अंदाजे किंमत 4 लाख रुपये असा एकूण 4,12,420 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर ट्रॅक्टर चालकास ब्लास्टिंग ट्रॅक्टर मालकाबाबत विचारले असता त्याने ट्रॅक्टर मालकाचे नाव राम काळे, राहणार ग्राम कवठा, सोपीनाथ, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला असे सांगितले. वरून त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बडनेरा येथे कलम 9 बारी पदार्थ अधिनियम 1884 सहकलम 5-6, बारी पदार्थ अधिनियम 1908 सहकलम 288, 3-5 भारतीय न्यायदंड संहिता सहकलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.